प्रभाग क्रमांक 28 CBD बेलापूरच्या नगरसेविका सुरेखा अशोक नरबागे यांनी समाजसेवक अशोक नरबागे यांच्या सोबत आर्टिस्ट विलेज, रमाबाई नगर, संभाजी नगर आणि जयदुर्गा माता नगर परिसरात स्वच्छता पाहणी दौरा केला। या दौऱ्यात परिसरातील स्वच्छता, नाले सफाई, झाडांची छाटणी तसेच पावसाळ्यापूर्व आवश्यक कामांची पाहणी करण्यात आली। ज्या ठिकाणी स्वच्छतेचा अभाव आढळून आला त्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत स्वच्छता करून घेण्यात येत असल्याचे नगरसेविका सुरेखा नरबागे यांनी सांगितले। पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी आवश्यक ती सर्व कामे युद्ध पातळीवर सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। पालिकेचे कर्मचारी नियमितपणे काम करत असून समाजसेवक अशोक नरबागे हे देखील स्वतः नाले सफाईच्या कामात कर्मचाऱ्यांसोबत उतरून सहभाग घेत आहेत। त्यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। यावेळी नागरिकांना आवाहन करताना सुरेखा नरबागे म्हणाल्या की पावसाळ्यात कुठेही पाणी साचणार नाही याची विशेष काळजी घेतली जात आहे। नागरिकांना कोणतीही अडचण भासल्यास त्यांनी तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा। त्यांच्या समस्यांचे त्वरित निराकरण केले जाईल। नमस्कार, मी सुरेखा अशोक नरबागे। प्रभाग क्रमांक 28 मध्ये आम्ही स्वच्छता पाहणी दौरा केला। आर्टिस्ट विलेज, रमाबाई नगर, संभाजी नगर, जयदुर्गा माता नगर इथे सर्व ठिकाणी पाहणी केली। स्वच्छता आहे आणि जिथे स्वच्छता नसेल तिथे आम्ही कर्मचाऱ्यांना त्या अधिकारी बोलवून ती स्वच्छता करून घेतो। पावसाळ्यापूर्वी जी आवश्यक कामं असतात ती कामं आम्ही करून घेतोय। चांगल्या प्रकारे स्वच्छता आहे आणि सर्व कामं व्यवस्थित होत आहे। पावसाळीपूर्वी जे आवश्यक कामं असतील ती आम्ही सर्व पाहणी केलेली आहे आणि जिथं आवश्यकता असेल तिथं ते कामं आम्ही करून देणार आहेत। सर्वांना आश्वासन दिलेलं आहे, अधिकाऱ्यांना बोलवून ते दाखवलेले आहेत आणि ते लवकरच पावसाळ्यापूर्वी कामे होऊन जातील। आम्ही सकाळी 6 ते 9 पर्यंत आमचा फिक्स टाईम आहे आणि जे आवश्यक आहेत ते गोष्टी आत्तापर्यंत आम्ही महानगरपालिकेमार्फत त्या कर्मचारी आहेत, जे सफाई कामगार आहेत, वृक्ष छाटणीचे कामगार आहेत, त्या सर्वांना आम्ही वेळोवेळी सांगून बाबा जिथं धोकादायक झाड आहे ते छाटणी करून घेण्यात येत आहे। जिथं आपला गटर किंवा नाला तुंबलेला आहे त्या ठिकाणी मी स्वतः उतरून त्या ठिकाणी मी साफसफाई केलेली आहे। पालिकेचे कर्मचारी तर आहेतच, परंतु त्याच्यासोबत मी कुठलाही न विचार करता मी स्वतः उतरून मी नाले साफसफाईचं काम करत आहे आणि जे काही राहिलेले आहे ते मी आपल्या पावसाळ्यापूर्वी मी माझा परिसर स्वच्छ करेन आणि मी सर्व नागरिकांना आश्वासन दिलेलं आहे की पावसाळ्या अगोदर तुम्हाला कसलीही अडचण येणार नाही। अडचण आली तर अशोक नरबागे किंवा स्थानिक नगरसेविका सुरेखा नरबागे तुमच्यासोबत आहे आणि जे पुढे कामं चालू आहेत ते सर्व महानगरपालिकेमार्फत कर्मचाऱ्याच्या मार्फत कामं होत आहेत। त्याच्यात काहीच हे नाही, अडथळा नाही। त्यामुळे असं काही आत्तापर्यंत काही अडथळा आलेला नाही। मध्यवर्ती नाला झाला ते साफसफाई करून घेतलेला आहे, रमाबाईला नाला साफसफाई करून घेतलेला आहे, आरांजा पाठीमागचा नाला साफसफाई करून घेतलेला आहे, जेणेकरून पावसात पाणी कुठेही तुंबणार नाही आणि नागरिकांना त्याचा त्रासही होणार नाही। अशा पद्धतीनं आम्ही कर्मचाऱ्यामार्फत हे काम चालू आहे आणि पुढं काही असेल छोट्या मोठ्या काही गोष्टी आहेत ते पण आपण लवकरात लवकर मार्गी लावणार आहात आणि जेणेकरून काही आपल्या रमाबाई आंबेडकर नगर असो, संभाजीनगर असो, दुर्गामाता नगर असो, ह्या ठिकाणी काही छोटेसे पॉईंट आहेत, लाईटचे इश्यू आहेत, इलेक्ट्रिकलचे इश्यू आहेत, पण ते तात्काळ मी वरिष्ठांना सांगून त्याचा पण मी निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहे। जेणेकरून केबल आहेत, गटारमध्ये केबल आलेले आहेत, ज्याचं काय आपणाला निराकरण करता येईल अशा पद्धतीने मी पालिकेचे कर्मचारी आणि MSEBचे कर्मचारी बोलवून तात्काळ त्यावर मी उपाययोजना करणार आहे। जे काही आपले मी स्वतः ह्या झोपडपट्टीत म्हणजे आपल्या रमाबाई आंबेडकर नगरमधला रहिवासी आहे। मला माझ्या समाजाचा किंवा माझ्या नागरिकाचा काय तळमळ आहे हे मला पूर्वीपासून जाणीव आहे। त्याच्यामुळे असा काही अडथळा येणार नाही हे मी ग्वाही देतो। गेल्या अनेक वर्षापासून इथे काही प्रशासनिक बाबी होत्या, परंतु जशा निवडणुका झाल्या त्यापूर्वी नंतर म्हणजे ज्या निवडणुकांच्या पूर्वी इथे जे काही समस्या होत्या त्या समस्यावर तोडगा आम्ही कसा काढू याविषयीचे आश्वासन सुरेखाताईंनी आणि आमच्या नरबागे साहेबांनी इथे दिलं होतं। त्याप्रमाणे त्यांच्या आश्वासनाची पूर्ती म्हणून आता ते रोज 7 ते 8
किंवा 9 वाजेपर्यंत इथे रोज सकाळी पहाटे आपल्या प्रभागामध्ये सेक्टर 8, सेक्टर 8B, सेक्टर 8A, आर्टिस्ट विलेज, रमाबाई आंबेडकर नगर, संभाजीनगर आणि दुर्गा माता नगर येथे स्वतः पाहणी दौरे करून आम्ही स्वतः काही कार्यकर्त्यांना ते स्वतः उठवून सांगतात की चला आपल्याला काम करायचं आहे, आणि काम केल्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे प्रत्येक नाल्याची पाहणी करत आहोत त्यांनी, आणि नगरसेविकांच्या माध्यमातून ही कामे मार्गी लावत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे. दुसरी गोष्ट, याच्यापूर्वी एक उंदरांचा इथे फार उपद्रव होता. तो उपद्रव सुद्धा आमच्या सुरेखाताईंनी इथे पूर्णपणे त्यांचा नायनाट केलेला आहे. आता तुम्ही आला असाल तर दिवसा सुद्धा इथे उंदीर आमचे म्हणजे चालताना उंदीर अंगावर चालत यायचे, परंतु ते आता तुम्ही बघत असाल की हा त्रास संपलेला आहे. तर अशाच प्रकारे त्यांनी जे आता साफसफाई स्वच्छता केलेली आहे, तसेच नागरिकांना पण त्यांनी आमचं आव्हान आहे की त्यांनी सुद्धा कचरा टाकताना एका ठिकाणी जमा करून टाकावा, जेणेकरून महानगरपालिकेचे जे स्वच्छता दूत आहेत त्या स्वच्छता दूतांना ते सफाई करण्यासाठी अडचण येणार नाहीत आणि तुमचा परिसर हा स्वच्छ राहील. मी याच्या पुढे सुद्धा माननीय नगरसेविका सौ सुरेखाताई नरबागे आणि समाजसेवक श्री आपले अशोक नरबागे साहेब यांना पुढच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. ते नेहमी समस्या जाणून घेत आहेत, पाठपुरावा करत आहेत, आम्हाला सुविधा मिळत आहे. मागे एक बातमी आम्ही पाहिले उंदराबद्दलची, काही विरोधकांनी ते खोडून काढलं आणि ते उंदरं यांचा उपद्रव थांबवण्यासाठी पहिलंच उपाययोजना तुम्ही करून ठेवायला पाहिजे होतं. वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा टेंडरिंगसाठी या नगरसेवकाचं लक्ष आहे असा त्यांच्यावर आरोप झाला. आम्ही ती बातमी पाहिली. हे आरोप प्रत्येक राजकीय आणि विरोधक यांच्यामध्ये होत असतात, पण सुरेखाताईचं कार्य चांगलं आहे. त्यांच्या पाठीशी अशोक पांडुरंग नरबागे त्यांचे पती कायमचं एक कणखर नेतृत्व म्हणून त्यांना सपोर्ट करत आहेत. आमच्या रमाबाई आंबेडकर नगरमधील जनतेचं प्रेम आहे, त्यांचं कार्य चांगलं आहे आणि त्याबद्दल पुढील आम्हाला सुखसुविधा मिळावी अशी आम्हाला प्रत्येक नागरिकांची इच्छा आहे आणि त्याबद्दल नगरसेविका सुरेखाताई यांना आम्ही धन्यवाद देतो. त्यांचं कार्य फार मोठं आहे आणि त्यांच्या कार्यामध्ये आम्ही समर्थन देण्यासाठी सदैव तयार आहोत. धन्यवाद.